बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक प्रचाराचा अखेरचा दिवस. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज बारामतीत प्रचाराची सांगता सभा. सुप्रिया सुळे ही सभेला हजेरी लावणार. महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ आज महायुतीचा जनआक्रोश मोर्चा. वरळी डोम इथं मेळाव्याचंही आयोजन. मुख्यमंत्री करणार संबोधित. मोर्चात 10 ते 15 हजार महिलांच्या उपस्थितीची शक्यता. जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातले 17 लाख शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक आजपासून बेमुदत संपावर. शासकीय कार्यालयात बसणार मोठा फटका. एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांची 2 दिवसांपूर्वी मुंबईत भेट. शिवसेनेनं विधान परिषदेची ऑफर दिल्याचा कडूंचा एबीपी माझाकडे दावा. आज कडू करणार भूमिका जाहीर. नाशिकच्या तपोवनासह गंगापूर रोडवरील वृक्षतोडीचा मुद्दा ऐरणीवर. आज पर्यावरणप्रेमी काढणार महापालिकेवरती मोर्चा. मनसेचा मोर्चाला पाठिंबा. दरम्यान महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज बारामतीमध्ये सभा होणार आहे. सुनेत्रा पवारांची नणंद आणि खासदार सुप्रिया सुळे या देखील बारामतीमध्ये सांगता सभेला हजेरी लावणार आहेत. सुप्रिया सुळेंच्या आजच्या दौऱ्यामध्ये या सभेचा उल्लेख आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह महायुतीचे नेते आणि सुप्रिया सुळे आज एकाच मंचावरती येण्याची शक्यता आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, उदय सामंतांसह राष्ट्रवादीचे आमदार या सभेला उपस्थिती लावतील. तर बारामतीच्या शारदा प्रांगण मैदानामध्ये दुपारी 4 वाजता ही सांगता सभा पार पडणार आहे. गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा हा बंद राहणार आहे. शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबानं पाणी पुरवठा हा केला जाणार आहे. तर पुण्यामधील विविध जलकेंद्रांमधील विद्युत आणि स्थापत्य विषय देखभालीच्या कामासाठी पाणी पुरवठा हा बंद राहणार असल्याची माहिती मिळते. बुधवारी मध्यरात्री 12 पासून गुरुवारी रात्री 12 पर्यंत हा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. जलसंपदा विभागानं 15% पाणी कपात करण्याची सूचना ही पुणे महानगरपालिकेला केल्यानंतर पाणी कपातीच्या प्रस्तावाला पाय फुटलेले आहेत आणि याचाच भाग म्हणून एक दिवस संपूर्ण पाणी पुरवठा हा बंद किंवा दिवसाआड पाणी देण्याचा प्रस्ताव महापालिका तयार करण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटेंविरोधामध्ये याचिकेवरती आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटे यांना लाभाचं पद वगळता त्यांच्या आमदारकीला संरक्षण सर्वोच्च न्यायालयानं दिलेलं होतं. एका सदनिकेशी संबंधित गैरव्यवहार प्रकरणी माणिकराव कोकाटेंना शिक्षा झालेली होती. माणिकराव कोकाटेंची आमदारकी केली पाहिजे अशी मागणी ही याचिकाकर्त्यांनी केली आहे. इराणसह चर्चेच्या पार्श्वभूमीवरती अमेरिकेची 10 विशेष विमानं ही पाकिस्तानमध्ये पोहोचलेली आहेत. पण त्यामध्ये एअरफोर्स 2 या विमानाचा समावेश नाहीये. हे विमान अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स वापरतात आणि त्यामुळे चर्चेसाठी व्हान्स हे उपस्थित राहणार की नाही याबाबत संभ्रम आहे. तर दुसरीकडे व्हान्स हे अमेरिकेमधून निघालेले आहेत असा दावा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला होता. सध्या मात्र त्याबाबत संभ्रम आहे. दरम्यान पाकिस्तानमध्ये पोहोचलेल्या अमेरिकेच्या 10 विशेष विमानामध्ये बुलेट प्रूफ वाहनं आणि सुरक्षेची उपकरणं यांचा समावेश आहे. आणि शांतता चर्चेपूर्वी इराणचं महत्त्वाचं वक्तव्य समोर आलंय. धमक्यांच्या सावलीत वाटाघाटी करणं अस्वीकार्य आहे. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बघेर घलिबाफ यांनी असं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर 2 आठवड्यांमध्ये आम्ही युद्धासाठी नव्यानं तयार झालेलो. मात्र ट्रम्प यांनी हॉर्मुझमध्ये नाकेबंदी लागून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय असं देखील घलिबाफ यांनी आरोप केलेला आहे. आणि यानंतर पुन्हा एकदा राज्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. राहुरी पोटनिवडणुकीमधील अक्षय कर्डिले यांना मत म्हणजे शिवाजीराव कर्डिले यांना वाहिलेली श्रद्धांजली ठरेल असं वक्तव्य हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. राहुरी पोटनिवडणुकीमधील महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली आणि त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय. त्याबरोबरच यावेळी त्यांनी प्राजक्त तनपुरे यांच्यावरती देखील भाष्य केलंय. माझ्या एका कॉलवरती त्यांनी माझं ऐकलं त्याबद्दल त्यांचे आभार असं मुख्यमंत्री म्हणाले. शिवाजीराव कर्डिलेंवर प्रचंड प्रेम केलं. त्यांचं व्यक्तिमत्वच हे प्रेम करण्यासारखं होतं. पण आज तुम्हाला आश्वासित करतो, शिवाजीरावांवर जेवढं प्रेम केलं त्याच्या 1.5 प्रेम हे अक्षयवर आम्ही सगळे मिळून करू. या निवडणुकीतलं मत हे एखाद्या उमेदवाराला दिलेलं मत नाही, एखाद्या भावी आमदाराला दिलेलं मत नाही. या निवडणुकीत दिलेलं प्रत्येक मत एक प्रकारे
आपल्या शिवाजीराव कर्डिलेंना दिलेली आपली श्रद्धांजली आहे, हे लक्षात ठेवून मतदान करायचं आहे. मला खरं म्हणजे या ठिकाणी येत असताना आपल्या नेत्यांनी हे सांगितलं की लोकांच्या काही मागण्या देखील आहेत, ST डेपोची आहे, रेल्वे उड्डाणपुलाची आहे. मी एकच गोष्ट सांगतो, या जेवढ्या मागण्या तुमच्या आहेत, आजच तुम्हाला सांगतो, मी अक्षय कर्डिलेला बेरर चेक देऊन चाललेलो आहे. राज्याच्या तिजोरीचा बेरर चेक हा अक्षय कर्डिलेला देऊन चाललेलो आहे. या जेवढ्या प्रलंबित मागण्या आहेत, या मागण्या आपण निश्चितपणे पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. की मी प्राजक्त तनपुरे यांना एक कॉल केला आणि त्यांना मी सांगितलं, प्राजक्तजी, माझी तुम्हाला विनंती आहे, शिवाजीराव कर्डिले यांच्यासारखा एक जुना जाणता नेता हा आपल्यातनं गेला आहे, हे बाय इलेक्शन आहे, तुम्ही या इलेक्शनमध्ये जर माघार घेतली तर महाराष्ट्राचा जो आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे, त्या संस्कृतीला धरून अशा प्रकारे आपण निर्णय घ्यावा. आणि एका मिनिटामध्ये प्राजक्त तनपुरे यांनी माझं म्हणणं मान्य केलं आणि त्या ठिकाणी ते निवडणुकीला उभे राहिले नाहीत, त्यांनी निवडणुकीतनं माघार घेतली. त्याबद्दल त्यांचेही मी जाहीरपणे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. साताऱ्यामध्ये काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झंझावाती मेळावा घेतला. जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीवरून आमदार महेश शिंदेंशी झालेल्या वादाची किनार या मेळाव्याला होती. शंभूराज देसाईंनी घडलेल्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत, त्यावरती योग्य वेळी बोलेन. साताऱ्यातली जनता ही स्थानिक पातळीवरती घडलं ते सहन करणार नाही. मैं किसी को छोडता नाही असा इशारा देखील शिंदेंनी दिलाय. जिल्हा परिषद अध्यक्ष कोणीही झाला तरी लोकांच्या मनातला अध्यक्ष हा शिवसेनेचाच आहे, असं देखील ते या मेळाव्यात म्हणाले. आता 15 जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे निवडून आले, 30 पंचायत समितीचे सदस्य आले, नगराध्यक्ष आले, नगरसेवक किती आहे? 39 नगरसेवक आहेत. आणि तुम्हाला मी सांगतो, मगाशी तुम्ही खंत व्यक्त केली, जिल्हा परिषद अध्यक्ष कोणी झाला असला तरी लोकांच्या मनातला जिल्हा परिषद अध्यक्ष हा शिवसेनेचाच आहे. याच भूमीने आता शिवसेनेला भक्कम साथ देण्याचा निर्णय घेतलाय. म्हणून मी इथं आलोय तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायला. कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहणारा नेता, अरे मी तर कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय, मुख्यमंत्री असताना देखील कार्यकर्ता म्हणून काम केलं. त्यामुळे जेव्हा कार्यकर्ता अडचणीत असतो, कार्यकर्त्यावर संकट येतं, कार्यकर्ता अपमानित होतो, त्यावेळेस माझ्यातला शिवसैनिक जागृत होतो. आणि मग कार्यकर्ता जागृत झाल्यानंतर आपल्याला माहित आहे, बाळासाहेबांनी अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलंय, अन्यायाविरुद्ध पेटून उठायला शिकवलंय. मला याचा आनंद आहे की तुम्ही सर्वजण आज एवढ्या मोठ्या संख्येने आलात आणि या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक इतिहास घडवला. जे काय झालं ते शंभूराजनी मगाशी सांगितलेलं, जे काय झालं ते राजकारण खालच्या पातळीवरचं झालं, खालच्या दर्जावरचं झालं. हे साताऱ्यातली भूमी, साताऱ्यातली जनता सहन करणार नाही. पहले तो मैं किसी को छेड़ता नहीं, लेकिन किसी ने छेड़ा तो मैं उसको छोड़ता नहीं. सुईद्वारे शरीरातील काढलेल्या रक्तातून नव्हे तर श्वासामधून मधुमेह तपासणी करणं आता शक्य होणार आहे. अशा प्रकारचं नाविन्यपूर्ण संशोधन नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभागामधील संशोधकांनी केलंय. संशोधकांच्या नॉन इन्व्हेन्सिव्ह डायबिटीस मॉनिटरिंग डिव्हाइसला UK डिव्हाइसचं नोंदणी प्रमाणपत्र हे प्राप्त झालंय. रक्तामधील साखरेचं प्रमाण हे वाढल्यास त्याचा दुष्परिणाम इतर अवयवांवरती होत असल्याचं दिसून येतं आणि त्यामुळे मधुमेह नियंत्रित ठेवण्याकरता वारंवार तपासणी किंवा चाचणी करण्याची गरज भासते. विद्यापीठामधील संशोधकांनी केलेल्या या नाविन्यपूर्ण संशोधनामुळे मधुमेहाची नियमित तपासणी करणाऱ्या रुग्णांसाठी मोठा दिलासा या उपकरणामुळे मिळण्याची शक्यता आहे.
ये डिवाइस ब्रेथ से आपका ब्लड ग्लूकोज मॉनिटरिंग करता है। इसमें हमने रिसर्च के दौरान ब्लड ग्लूकोज लेवल और ब्रेथ एसिस्टोन लेवल का कंसंट्रेशन का कोरिलेशन एंड रिग्रेशन एनालिसिस करके उसका स्टैटिस्टिकल डेटा निकाला और उसके बाद उसको इसमें हमने प्रोग्राम करा है, जिसमें आप सेंसर में ब्रेथ करेंगे तो वो एसिटोन डिटेक्ट करके आपको आपका ब्लड शुगर लेवल बता देता है। अभी इसका फिलहाल में क्लिनिकल ट्रायल चालू है और हमने अभी इसका एक डिज़ाइन डेवलप करा है जिसका हमने यूके डिज़ाइन पेटेंट भी प्राप्त किया है, जो कि हमें अभी ग्रांट हो चुका है। नागपुरातील युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी या एनजीओचा संचालक रियाज काजीचे काळे कारनामे हे उघड होऊ लागलेत। एका महिला कर्मचाऱ्याशी त्यानं तिच्या वाढदिवसाच्या दिवशी लगट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर देखील अनेकदा त्यानं छेड काढत विनयभंग केल्याचा प्रयत्न केला। पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांनी ही माहिती एबीपी माझाला दिली आहे। रियाज काझीनं महिला कर्मचाऱ्याच्या नावाचा वापर करून फेक इंस्टाग्राम आयडी तयार केलं। त्यानंतर महिला कर्मचाऱ्यांच्या समाज माध्यमांवरील हालचालींवरती त्याची पाळत असे। महिला कर्मचाऱ्यांवरती धार्मिक चालीरीतींसाठी दबाव टाकल्याचा आरोप त्यानं फेटाळलाय। तर पोलीस सध्या त्याच्या एनजीओला कुठून निधी येत होता याचा तपास करत आहेत। देशातून निधी येत होता, मात्र परदेशामधून निधी आल्याचा कोणताही पुरावा नाही, असं पोलीस उपायुक्तांनी म्हटलंय। एक मुलीने तक्रार दिली की जुलै 2024 मध्ये त्याचे बर्थडे वाढदिवस होते, त्या दरम्यान जे रियाज फजल काझी आहे त्यांनी त्यांना फोरहेडवर किस केले होते आणि ते हक करण्याचे प्रयत्न पण केले होते। नंतर बरेच दिवस असं झाले की त्यांनी पुन्हा प्रयत्न केले होते। यामध्ये इम्पॉर्टंट विषय असा आहे की त्याच्याकडे फॉरेन डोनेशन असा काही नाही, कारण की त्याच्याकडे FCRAचे जे अकाउंट जे मॅन्डेटरी आहे फॉरेन डोनेशन घेण्यासाठी ते त्याच्याकडे नाही। आता त्यांना अटक केलेले होते 18 तारखेला कोर्टमध्ये प्रोड्यूस केले आणि कोर्ट यांनी 5 दिवसचे PC दिलेले आहे। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुती आज जनाक्रोश मोर्चा काढणार। या मेळाव्यासोबतच मेळाव्याचं देखील आयोजन करण्यात आलंय। वरळी डोम इथं हा मेळावा होणार आहे। मुंबईमधील जांभोरी मैदान ते वरळी डोम दरम्यान मोर्चा काढला जाणार आहे। मोर्चामध्ये जवळपास 10 ते 15 हजार महिला कार्यकर्त्यांनी सहभाग करून घेण्याचं महायुतीचं नियोजन आहे। तर संध्याकाळी 5च्या सुमारास मोर्चा जांभोरी मैदानामधून वरळी डोममध्ये जाईल। संध्याकाळी 7च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोर्चामध्ये सहभागी झालेल्या महिलांना मेळाव्यामध्ये संबोधित करणार आहेत। तर या मेळाव्याला मुख्यमंत्र्यांसह महायुतीचे प्रमुख नेते देखील उपस्थित असतील। महिला आरक्षण विधेयक लोकसभेमध्ये नामंजूर झाल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे। भाजपच्या महिला नेत्या आज राज्यभरामध्ये ठिकठिकाणी पत्रकार परिषद घेणार आहेत। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आज सकाळी 11 वाजता ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत। नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे यांची सकाळी 11:30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। तर नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांची देखील संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद होईल। कोणकोणत्या महिला नेत्या ह्या पत्रकार परिषद आज घेणार आहेत आपण जाणून घेऊयात। तर मंत्री पंकजा मुंडे या ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत। तर आमदार देवयानी फरांदे नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतील आणि नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांची देखील पत्रकार परिषद पार पडणार आहे। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे। विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे। विधान परिषदेच्या जागेसंदर्भामध्ये एकनाथ शिंदे आणि बच्चू कडूंमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। शिवसेनेकडून विधान परिषदेच्या 2 जागा लढवल्या जाणार असल्याची माहिती आहे आणि त्यामध्ये एका जागेसंदर्भामध्ये शिवसेनेकडून आपल्याला ऑफर असल्याचं बच्चू कडूंनी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलंय। एकनाथ शिंदे आणि बच्चू कडूंची 2 दिवसांपूर्वी मुंबईमध्ये भेट झाली आणि यावेळी ही चर्चा झाल्याचं कळतंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आलाय। स्वीकृत नगरसेवक निवडीवरून पक्षामध्ये तीव्र मतभेद झाल्याचं चित्र आहे। स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या विनोद बनकर यांनी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या विरोधामध्ये जोडे मारो आंदोलन छेडलं। तर या आंदोलनामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। दरम्यान उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी सर्व आरोप हे फेटाळून लावलेत। स्वीकृत नगरसेवकाचं नाव हे पक्षश्रेष्ठींकडूनच निश्चित झालं असल्याची माहिती त्यांनी दिली। तसंच माझ्या विरोधामध्ये आंदोलन करणाऱ्यांविरोधामध्ये पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करेन असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। पक्षशिस्त भंग करण्याचं काम आंदोलकांकडून झालं, त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी देखील राजेंद्र जंजाळ यांनी केली आहे। आम्ही त्याच्या तोंडाला काळा लावल्याशिवाय शांत बसणार नाही आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब म्हणतात प्रत्येक वेळेस तर राजाचा बेटा राजा होणार नाही, जो काम करेल तो राजा होईल। मी गेल्या 10 वर्षापासून काम करतोय
तरी मला फळ भेटलं नाही. आणि राजू जंजाळनं आज माझ्या हातामध्ये जे माझं फळ येणार होतं, मला नारळ भेटणार होतं किंवा सिक्युरिटी मेंबर पेपर भेटणार होता, यांनी जातीवाद केला आणि माझ्या हातातून ते खाली गेले. वरिष्ठ पातळीवरून आलेला निर्णय त्याची अंमलबजावणी या ठिकाणी झालेली आहे. आणि माझ्यावरचे आरोप जर जातीवादाचे या ठिकाणी आरोप असं कोणताच विषय या ठिकाणी नाही. या निवडणुकीमध्ये अनेक दलित समाजाच्या माता भगिनींना बंधूंना तिकीट देण्यात आलं होतं. आपण जर बघितलं तर आत्ताच प्रेमलता दाभाडे ज्या आहेत त्यांना शिक्षण सभापतीसुद्धा आमच्याच पक्षाने या ठिकाणी केलेलं आहे. आमचे पालकमंत्रीसुद्धा त्याच समाजाचे आहेत. त्याच्यामुळे कोणत्याच प्रकारचा जातीय करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील कृषी केंद्रांचे संचालक 27 एप्रिलपासून बेमुदत संप पुकारणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कृषी केंद्राच्या चालकांवरती छोट्या मोठ्या कारणांवरून होणारी कारवाई, रासायनिक खतं आणि इतर निविष्ठेबरोबरच लिंकिंगचा घाट हा कंपनी कृषी केंद्रावरती घालते. ती बंद करून कंपनीवरती कारवाई करण्यासाठी प्रशासनानं आणि शासनानं प्रयत्न करावे. या मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी हे बेमुदत बंद आंदोलन करण्यात येणार आहे. नाशिकच्या तपोवनासह गंगापूर रोडवरील वृक्षतोडीचा मुद्दा हा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला असून आज पर्यावरण प्रेमींकडून महापालिकेवरती मोर्चा काढला जाणार आहे. मनसे जिल्हा संपर्क नेते अभिजित पानसे यांनी मागील आठवड्यामध्ये तपोवनात पर्यावरण प्रेमींची भेट घेऊन आंदोलनाचा इशारा दिलेला होता आणि त्यामुळे पर्यावरण प्रेमींच्या मोर्चाला मनसेनं देखील पाठिंबा दिलाय. नागपूरमधून एक संतापजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपुरात एका गतिमंद तरुणीवरती वडिलांसह त्याच्या मित्रानंच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी कमलेशची पत्नी तिच्या गतिमंद मुलीसह वेगळी राहत होती, तर कमलेशनं दुसरं लग्न केलं होतं. दुसरा आरोपी राजू हा विवाहित असून पीडितेला ओळखत होता. विवाहित असताना देखील त्यानं गतिमंद तरुणीला लग्नाचं आमिष दाखवलं. मार्च महिन्यामध्ये तो तिला घेऊन शिवनी इथं गेला. तिथे तिच्यावरती सलग 2 दिवस लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर राजूनं तिला परत आईच्या घरी न सोडता वेगळे राहणारे वडील कमलेशच्या घरी सोडलं. कमलेशनं देखील गतिमंद तरुणीच्या हतबलतेचा फायदा घेत तिच्यावरती अत्याचार केले. पीडित तरुणीनं स्वतःची सुटका करत आपल्या आईच्या घरी पोहोचली आणि तिनं याबाबत आईला सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली. तर तिने नकार दिला त्यावेळेस आणि 2 दिवसानंतर तिने घरी तिच्या आईला सांगितलं की तिच्यासोबत तिला किडनॅप करून एका व्यक्तीने घेऊन गेला होता, जो की तिच्या घराच्या मागे जे बांधकाम चालू होतं त्या बांधकामाच्या ठिकाणी तो मजूर होता. त्या 1 महिन्याच्या दरम्यान या मुलीसोबत सुरुवातीला जो राजू नावाचा व्यक्ती घेऊन गेला होता त्यांनी एमपीला जिथे तो घेऊन गेला होता त्या ठिकाणी सुद्धा तिथे त्यांनी दुष्कर्म केल्याबद्दल माहिती प्राप्त झालेली आहे. अशा प्रकारची तक्रार आहे आणि त्या आरोपीने कबुली सुद्धा दिलेली आहे. आरोपीला त्या अटक करण्यात आलेली आहे. नागपूरमध्ये खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरती कृषी विभाग सतर्क झालेला असून बियाणं खतांचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी नियोजन पूर्ण झालेलं आहे. शेतकऱ्यांना खत बियाणांची कमतरता भासणार नाही. त्याचबरोबर काळा बाजार किंवा साठेबाजी रोखण्यासाठी विशेष मोहीम कृषी विभागानं सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी गरजेपुरतीच खरेदी करावी, अतिरिक्त साठा टाळावा. युरिया DAPA-वरती अवलंबून न राहता पर्यायी खतांचा वापर करावा असं आवाहन देखील करण्यात आलंय. कृषी विभागानं 183 खत विक्री केंद्रांना नोटीस बजावलेली असून 43 केंद्रांचे परवाने हे देखील निलंबित करण्यात आले. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.